हाय गाईज, गुड मॉर्निंग. सुंदर अशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. तर गाईज मस्तपैकी मॉर्निंग झाली छानपैकी. सनसाईड बघा आमच्या इथनं किती दिसतंय बघा. दिसते मस्तपैकी असं सूर्याची किरण आले. सूर्य आलाय समोरच असं एकदम किती छान असं बघा. असा पिवळा पिवळा सूर्य आलाय छानपैकी. तर मस्तपैकी असं सनसाईड झालं. सनसाईडचा उजेड बघा घरातच डायरेक्ट पडतं असं मस्तपैकी छान असं माझ्या डोळ्यांवर पडतं किरणे सगळे उन्हाचे छानपैकी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना गाईस. आणि इथे आता चाललंय माझं टिफिन बनवायचं काम. तर मी ते टिफिन बनवते, सिद्धांसाठी टिफिन बनवते इथं. तर सिद्धांना आज हाफ डे आहे, तो लवकर सुटेल. तर त्याच्यासाठी मी कांदापोळी बनवते टिफिनला सिद्धांच्या. आज भाजीपोळी देत नाही सिद्धांना, कांदापोळी देते म्हणून. तर गाईज आता सिद्धांच्या बाबांना दिले डबा, पण सिद्धांसाठी तो बोलतो मला हलका फुलका दे काहीतरी, कारण का लवकर येणार आहे, हाफ डे त्यांचा. त्याच्या आज योगा डे. तर सगळ्यांना योगा डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांनी आपलं आरोग्य हेल्दी ठेवा, तंदुरुस्त ठेवा. आणि योगा डे आहे आज, तर त्यांच्याकडे शाळेत त्यांचा योगा डे आहे सिद्धांच्या. तर म्हटली हलका फुलका त्याला असं खायला द्यायचं आहे शाळेमध्ये. त्याच्यासाठी मी म्हटली कांदापोळी बनवते. कांदापोळी बेस्ट असतात. तर आणि गाईच मेन म्हणजे हेवी नाही खायचं. आता त्यांच्याकडे शाळेमध्ये पण योगा शिकवतील, तर त्या मॅट बीट घेऊन जाणार आहे सिद्धांत शाळेमध्ये. तर आता मी म्हटली चला आपलं सगळं सकाळी लवकर उठलं आहे, तर म्हणजे ह्याची टिफिनची तयारी करू आणि मग तो शाळेत जाईल मग सिद्धांत. तर चला व्हिडिओ आपला आपण असंच कंटिन्यू ठेवू. यमाग्रजं छाया मार्तण्ड संभूतं तं नमामि शनेश्वरं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तण्ड संभूतं तं नमामि शनेश्वरं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनेश्वरं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ माऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. येळकोट हा चल चल काढ ना गाडी. अरे थांब ना एक मिनिट. तर गाईस माझी मस्तपैकी आंघोळ झाली छानपैकी. असा मस्त बघा आउटफिट बघा माझा किती छान मस्तपैकी छान अशी आंघोळ झाली मस्तपैकी सुंदर अशी. आणि आता देवपूजा करायला घ्यायची, तर देवपूजा करायची आहे. तर देवपूजा करते पटकन. आणि इथे बघा मी काय बनवलंय नाश्ता, मॅगी बनवले. वाव, आजची स्पेशल नाश्ता मॅगी. तर मॅगी बनव, तर मॅगी पण खायची आहे. तर आपण आता तिथे देवपूजा पहिली करून घेऊया, हां, आणि मग नंतर आपण नाश्ता करून घेऊया.
तर आपण चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. बघा आता इथे आपण मॅगी घेतली खायला इथे आणि दाखवते तुम्हाला. बघा मस्तपैकी मॅगी घेतली खायला, तर मॅगी खाऊन घेऊया आता आपण. आणि छानपैकी मी आता अशी महालक्ष्मीची गाणी लावली आहेत. इथे आपले स्वामी आहेत, अशी छान अशी गाणी लावली आहे आणि नाश्ता चालू आहे. तर गाईज चला आता आपण नाश्ता करून घेऊया आणि परत मग भेटूया. मस्तपैकी छान गाईस केस धुतले छान पिकेशी शॅम्पूने. मस्तपैकी हे बघा छान अशी केस धुतली. केस धुतली आहे ना आणि शॅम्पू लावलं ना, कंडिशनर लावलं ना, केस मस्त अशी सिल्की सिल्की होतात. छानपैकी असे छान असे सिल्की होतात केस मस्तपैकी. हे बघा छान अशी सिल्की होऊन जातात केस. माझी पहिले केस ना रिअल गाईस अशी करली होती, पूर्ण मॅगी सारखी होती केस माझी करली. नंतर मी आयनिंग करून करून केस माझी बघा कशी झाली, अशी झाली. थोडी ती म्हणजे करली कमी झाली, थोडे प्लेन सारखी झाले. नाही तर खूप करली होती केस माझी, खूप करली होती. मी लग्न होऊन आली ना तरी पण माझे केस करलीच होते. नंतर मग माझ्या मिस्टरांनी माझ्या केसांवर भरपूर काही ट्रीटमेंट केली, त्याच्यामुळे माझी केस थोडी आता अशी नॉर्मल झालीत बरीचशी. तर आता असं वाटतं जी पहिली होती ना केस तीच छान वाटत होती. असं करली केस बोलतात ना, ज्याला जी केस असतात ती आवडत नाही, आणि ज्याला प्लेन केस आहेत त्या लोकांना करली आवडतात, आणि करली केस असतील त्यांना प्लेन केस आवडतात, असं एक आहे. आणि मला तेव्हा खूप प्लेन केस आवडायची. माझ्या आईची केस खूप प्लेन मस्त सिल्की आहे आणि लांब आहेत माझ्या आईची केस छानपैकी. माझी केस अशी करली झाली, माझ्या पप्पांसारखी माझी केस झाली. त्यांची अशी केस करली आहेत ना, मग माझी पण केस अशी करली झाली. माझा फेस पूर्ण माझ्या पप्पांसारखा आहे, सेम गोल चेहरा, सेम माझ्या पप्पांसारखा माझा फेस आहे पूर्ण.